माढा तालुक्यातल्या कुर्डूमध्ये बीड सारखीच दहशत आहे। शासकीय जमिनीतून कोट्यवधींच्या मुरमाची चोरी झाली असा गंभीर आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवारांना लावलेला कॉल हा कॉन्फरन्स कॉल होता। कुणाच्या आग्रहापोटी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांना दमबाजी केली त्याचा शोध घेण्याची गरज असल्याचं मोहिते पाटील यांनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांनी केली। त्या ठिकाणी घटना वेगळीच घडलेली की एका व्यक्तीने त्या ठिकाणी डीवायएसपीची रेड पडली असं एका व्यक्तीला सांगितलं। त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायएसपींना समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही। म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली की जो कुर्डूतला 7-12 उतारा आहे सरकारी, तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले आहेत। त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी।